आज उमरस गावामध्ये तालुका कराड जिल्हा सातारामध्ये आहे आणि माझ्यासोबत आज आपले ग्रेट लीडर TC विकास बेले सर आहेत. त्याचबरोबर आपले एक डिस्ट्रीब्युटर आहेत विजय थोरात सर. त्यानंतर अजून एक डिस्ट्रीब्युटर आहेत आपले मदने सर. तर त्यांच्यासोबत मी आज त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. तर तुम्हाला एक सुंदर असा रिझल्ट मी आज सांगणार आहे. इथं बघा आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरून मार्केटमध्ये किती लोकांना रिझल्ट आलेत आणि आपण मार्केटमध्ये जर लोकांपर्यंत पोचलो तर हा इंडिया ॲग्रो ब्रँड खूप मोठ्या लेवलला घेऊन जाऊ शकतो. सरांना सुंदर असा रिझल्ट आलाय. तर आपले डिस्ट्रीब्युटर आहेत विजय थोरात, ते त्यांच्याच तोंडून ते रिझल्ट सांगतील. विजय सर बोला. नमस्कार. मी आत्तापर्यंत म्हणजे यंदा इंडिया ॲग्रो कंपनीचे प्रोडक्ट वापरले. सुरुवातीला भूमॅजिक भूअस्त्र लागण करताना वापरले आणि नंतर ऊस म्हणजे 1-2 महिन्यात झाल्यानंतर रासायनिक खतात भूमॅजिक आणि भूअस्त्र वापरून 2 फवारण्या घेतल्या. ओलिप आणि हे जे आपले MI स्प्रे हे वापरले. त्यानंतर आत्तापर्यंत मी ह्या म्हणजे मागील 2 वर्षापूर्वी ह्या क्षेत्रात ऊस होता. त्या 1 एकर क्षेत्रात 42 टन ऊस गेलेला. आत्ता मला वाटतंय या क्षेत्रात 50+ जाईल ऊस. आणि आम्ही गव्हाला सुद्धा हे प्रोडक्ट वापरलेले. 10 गुंठे क्षेत्रात 4 क्विंटल गव्हाचे उत्पन्न झालेलं आहे. आणि तुम्ही सर्वांनी इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरावे. कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न या प्रोडक्टमधून मिळते, गॅरंटी आहे. येस, ओके, थँक्यू सर. बघा सरांच्या तोंडूनच तुम्ही ऐकलं. सरांनी एक गोष्ट सांगता आली नाही सरांना. सरांनी मागच्या वर्षी जर ते रेग्युलर प्रोडक्ट वापरले असते रासायनिकमध्ये तर त्यांचा एका एकराचा खर्च 20,000 आहे. NPK युरिया वगैरे टोटल पकडून. तर त्या 20,000 पैकी त्यांनी काय केलं, 10,000चा युरिया वगैरे वापरला, NPK वापरलं आणि 8-9 हजारचे आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले. भूअस्त्र, ओलिप, MI स्प्रे, ग्रो मॅजिक आणि असा सुंदर असा रिझल्ट दिला. म्हणजे तेवढ्याच खर्चात, तुमच्या एका एकरच्या तेवढ्याच खर्चात सुंदर असा रिझल्ट आलेला आहे. आणि सरांच्या तोंडूनच तुम्ही ऐकलं की ह्या वर्षी 34 गुंठ्यामध्ये 50 टन ऊस होईल अशी त्यांची अपेक्षा आहे. म्हणजे जवळजवळ 30,000 रुपये त्यांचं एकरी उत्पन्न वाढलेलं आहे. म्हणजे ही कमाल आहे आपल्या इंडिया ॲग्रो प्रोडक्टची. तर मला अशी खात्री आहे आज हा प्रोडक्ट्स जो आहे सगळ्यांनी वापरला पाहिजे आणि सुंदर असा रिझल्ट आहे. आणि बघा ऑर्गॅनिक शेतीमुळे लोकांचं नुकसान होत नाही आणि लोकांना कुठलीही हानी पोचत नाही. त्यामुळे आपल्याला सर्वांना विषमुक्त शेतीकडे वळायचं आहे. आणि ह्या वर्षी आपण आता पावसाळी सीझन सुरू होतोय तर या प्रोडक्टचं जोरदार प्रमोशन करू आणि ह्या वर्षामध्ये आपल्या शेतकरी बंधूंना चांगला इन्कम उत्पन्न कमवून देण्याचं एक साधन देऊ आणि विषमुक्त शेती करू. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल. थँक्यू व्हेरी मच.